भवानीनगर येथील क्रांतिसिंह नाना पाटील विद्यालय व ज्युनियर कॉलेज, भवानीनगर येथे थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या 49व्या पुण्यतिथीनिमित्त आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. ज्योतीचे स्वागत आणि प्रभात फेरीचे आयोजन. या अभिवादन कार्यक्रमाची सुरुवात अतिशय उत्साहाच्या वातावरणात झाली. सर्वप्रथम क्रांतिसिंह नाना पाटील यांचे मूळ गाव येडे मच्छिंद्र येथून विद्यालयाचे सहाय्यक शिक्षक श्री नलवडे सर व श्री शाह सर यांनी 10वीच्या विद्यार्थ्यांसह ज्योत आणली. त्याचप्रमाणे नाना पाटलांची कर्मभूमी असलेल्या वाळवा येथून ज्युनियर कॉलेजचे शिक्षक श्री शेख सर, श्री खोत सर आणि श्री पाटोळे सर यांनी ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांसह दुसरी ज्योत आणली. या दोन्ही ज्योतींचे विद्यार्थ्यांनी गावात उत्साहात स्वागत केले. त्यानंतर सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि ज्योतीसह शाळेमध्ये प्रभात फेरी आयोजित करण्यात आली आणि शाळेच्या प्रांगणात तिचे आगमन झाले. मान्यवरांचे मार्गदर्शन आणि सभा. प्रभात फेरीनंतर शाळेत अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थान रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य हरिभाऊ उर्फ मनोहर महादेव सावंत यांनी भूषवले. प्रमुख उपस्थिती रयत शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य संजय साठे सर यांची होती. प्रमुख वक्ते माजी रयत सेवक श्री पोपट काटकर यांनी विद्यार्थ्यांना क्रांतिसिंह नाना पाटील आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयी अमोल मार्गदर्शन केले. प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री रघुनाथ धोंडीराम पवार सर यांनी केले. शिक्षक मनोगत विद्यालयातील सहाय्यक शिक्षिका डॉ. मोहिते मॅडम यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवन प्रवासावर प्रकाश टाकला. विद्यार्थी मनोगत कुमारी गायत्री गणेश बोकारे आणि कुमार सानवी विश्वास यादव यांनी व्यक्त केले. सूत्रसंचालन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री मिलिंद भोसले सर आणि पाटील अर्चना मॅडम यांनी उत्कृष्टरित्या केले. आभार प्रदर्शन विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री पाटील व्ही.एस. सर यांनी केले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार. या कार्यक्रमाचे औचित्य साधून विद्यालयाच्या रंगोत्सव सेलिब्रेशनमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. हा सत्कार विद्यालयाचे कला शिक्षण श्री माळी प्रशांत जगन्नाथ सर यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला स्कूल कमिटी सदस्य, गावातील सरपंच, उपसरपंच, व्यवस्थापन समिती आणि शाळा सल्लागार समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये या थोर महापुरुषांच्या कार्याची प्रेरणा अधिक दृढ झाली.